बीडच्या एकूण राजकीय परिस्थिती बघता मला वाटतं की आता कुरघोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे. उद्या फ्रीस्टाईल होईल, परवा तलवारी निघतील, नंतर बंदुका निघतील आणि एकमेकाचे खून करण्यापर्यंत हे राजकीय नेते एकमेकाच्या विरुद्ध उभे टाकतील. वेळीच सावरलं नाही तर यांचाही बळी जाईल आणि निष्पाप लोकांचाही बळी जाईल. मी सांगितलं आता त्यावर काय बोलू. बीड म्हणजे बिहारला मागे टाकणारा बीड झालाय. त्या बीडमध्ये बीडच्या बिळात मोठ्या प्रमाणात गुन्हेगार लपलेले आहेत आणि त्या बिळातील गुन्हेगार जोपर्यंत बाहेर काढून त्यांना संपवत नाही तोपर्यंत बीड शांत होणार नाही आणि बीडमध्ये अशा घटना वारंवार घडत राहतील. निष्पाप लोकांचा जीव जात राहील. झाली आनंद आहे. खोके भेटले की खोक्यामागचे बोके कोण आहेत ते पण शोधावेत आणि इकडे जे बाकाचा आकाश शोधला तसा खोक्याचा बोका शोधावा म्हणजे आनंद होईल. ते सगळं कुठून आणलेत पैसे, बंडल कुठून येतात, सोन्याचा खजाना कुठून येतो, कोणाचा आशीर्वाद आहे, सगळं शोधण्याची आवश्यकता आहे. शोधलं पाहिजे. हे बघा, एक दिवस नितेश राणे सरकारला अडचणीत आणे या बेताल वक्तव्यामुळे. आम्हाला अडचणीत आणण्याची गरज नाही. सरकारला अडचणीत आणण्याचं काम भविष्यात नितेश राणे करतील आणि आम्ही त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. तू कर आणि बोल काय चाललंय. खरं म्हणजे अशा पद्धतीनं लोकांच्या म्हणजे धार्मिक भावना, समाजाच्या भावना, महापुरुषांच्या संदर्भात वक्तव्य. आता त्यांनी ते मल्हार मटण, मल्हारराव होळकर काय मटणच खात होते काय, मटण कापत होते काय, त्यांचा घराणं कुठलं, मल्हार नावाचं आलं कुठून होते. अनेकांनी मल्हार नाव का ठेवलेत. मल्हारराव होळकरांची कामगिरी आणि शौर्यत्व पाहून ठेवलेलं आहे आणि त्याचं नाव द्या. काय ही बुद्धी आहे. मला वाटतं की आता भारतीय जनता पक्षाने नितेश राणेंना पक्षाचा भाट म्हणतो ना, तो भाट म्हणून त्याला सोडलं असावं आणि ते भाट पक्षाचं काम उत्तम करत आहे असाच त्याचा अर्थ होतो.